अगदी जिभेवर ठेवताच विरघळणारी मस्त मऊसूत अशी आज आपण इथे ही गाजर वडी पाहणार आहोत. शिवाय ही वडी बनवताना इथे अजिबात आपण साखरेचा किंवा खव्याचा वापर केलेला नाहीये. तरीसुद्धा ही वडी अगदी मस्त चविष्ट अशी बनवून तयार होते. एकदा बनवली की 5 ते 6 दिवस ती आरामशीर टिकते, अजिबात खराब वगैरे होत नाही. चला तर मग वेळ न वाया घालवता लगेचच आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर गाजरवडी बनवण्यासाठी आपल्याला घरातली कुठलीही एखादी जाड बुडाची स्टीलची वगैरे कढई घ्यायची आहे. त्यामध्ये सुरुवातीला आता 2 चमचे साजूक तूप काढून घेतलं. तूप हलकंसं वितळलं की त्यानंतर यामध्ये आपल्याला इथे मी 1 किलो गाजर घेतलेले आहे. गाजराची वरची साल, मागचं देठ काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हे थोडंसं जाडसर असं फिरवून घेतलेलं आहे किंवा जी बारीक किसणी असते, बारीक किसणीने सुद्धा तुम्ही हे गाजर किसून घेऊ शकता. तर बरोबर 1 किलो इथे मी हे गाजर घेतलेलं आहे किंवा जर तुमच्याकडे चॉपर असेल तर चॉपरच्या मदतीने सुद्धा अगदी बारीक तुम्ही अशा पद्धतीने त्याला चॉप करून घेऊ शकता. पण जर मिक्सरमध्ये फिरवलं, छोटे-छोटे तुकडे करून मिक्सरमध्ये फिरवलं तर अगदी सोपं जातं. आता हे जे गाजर आहे, यातला मॉइश्चरपणा कमी होईपर्यंत 2 ते 3 मिनिटं याला परतवून घ्यायचं. तर हे बघा तुपामध्ये 2 ते 3 मिनिटांसाठी परतवून घेतलं. थोडासा त्याचा रंगसुद्धा बदललेला आहे आणि यातला जो थोडा ओलसरपणा होता, तो इथे कमी झालेला आहे. तर सुरुवातीला याला थोडंसं असं परतवून घ्यायचं. त्यानंतर यामध्ये आपल्याला दूध घालायचं आहे. तर 1 कप इथे मी दूध घेतलेलं आहे. बरोबर 250 ml एवढं हे दूध आहे. थोडीशी दुधावरची सायसुद्धा घातलेली आहे, म्हणजे आपली जी वडी आहे ती अजून छान मस्त अशी तयार होते. तर आता याला व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर दूध कच्चं वगैरे वापरायचं नाही आहे. दूध चांगलं गरम करून मग तुम्ही यामध्ये वापरू शकता. आता याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता दूध आटेपर्यंत आपण याला छान असं शिजवून घेणार आहोत. तर यावर झाकण ठेवायचं आहे आणि याला छान असं शिजवून घेऊया. मध्ये-मध्ये झाकण काढून आपल्याला चमच्याने व्यवस्थित असं त्याला मिक्स करत राहायचं आहे. म्हणजे जेणेकरून जे गाजर आहे ते अगदी छान सर्व साईडने व्यवस्थित असं शिजलं जातं. तर जोपर्यंत आपलं दूध आटतंय तोपर्यंत आपण याला व्यवस्थित असं परतवून घेऊया. मध्ये-मध्ये चमच्याने हलवत राहायचं आहे, म्हणजे तळाला ते लागणार नाही. तर पूर्ण दूध आटवेपर्यंत इथे आपल्याला साधारण 10 ते 12 मिनिटं एवढा वेळ लागतो. तर आता परत एकदा चेक करून बघूया. तर हे बघा बऱ्यापैकी आपलं जे दूध आहे ते इथे आटलेलं आहे. तुम्ही बघू शकता. परत एकदा याला व्यवस्थित असं आपल्याला परतवून घ्यायचं आहे. आता आपण इथे साखरेचा वापर करणार नाही आहोत. आपण इथे गुळाचा वापर करणार आहोत. तर दूध पूर्णपणे आटल्यानंतर आपल्याला यामध्ये गूळ घालायचा आहे. तर बरोबर 1 कप इथे मी हा गूळ घेतलेला आहे. गूळ घेताना तो असा बारीक चिरून मग यामध्ये घालायचा आहे. म्हणजे तो पटकन व्यवस्थित असा वितळला जातो. आता गूळ घातल्यानंतर परत एकदा याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता थोडंसं हे जे मिश्रण आहे ना, ते थोडं सैलसर होईल कारण आपण यामध्ये गूळ घातलेला आहे. त्यानंतर इथे मी अगदी छोटी वाटीभर काजू आणि बदाम मिक्सरला फिरवून घेतलेले आहे. त्याची पावडर तयार करून घेतली, ती यामध्ये घालायची आहे. आणि इथे मी मिल्क पावडर जे ₹10चं सॅचे येतं, ते 1 पाउच यामध्ये मी घातलेलं आहे. म्हणजे चमच्याने म्हणाल तर साधारण 4 ते 5 चमचे एवढी मी मिल्क पावडर यामध्ये घातलेली आहे. यामुळे अगदी छान मावा टेक्स्चरची आपली ही गाजरवडी बनवून तयार होते. चवीला खूप छान लागते. आता काजू बदामची इथे मी पावडर तयार करून घेतली. तुम्हाला हवं असेल तर थोडंसं तुम्ही त्याला जाडसरसुद्धा ठेवू शकता. आता हे संपूर्ण व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिल्क पावडर घातल्यामुळे चवीला अजून छान लागते ही वडी. आता याला आपल्याला अजून चांगलं कोरडं होईपर्यंत परतवून घ्यायचं आहे. तर हे बघा वडी सेट करण्यासाठी सुरुवातीपासून तर आत्तापर्यंत साधारण 30 ते 40 मिनिटं लागलेली आहेत. जोपर्यंत हे मिश्रण असं चांगलं कोरडं होत नाही तोपर्यंत आपल्याला याला परतवून घ्यायचं आहे. आता अशा पद्धतीने उलथणी यामध्ये उभी करून बघितली तर ती राहत नाही आहे. याचाच अर्थ की अजून वडी सेट करण्यासाठी आपले जे मिश्रण आहे ते अजून तयार झालेलं नाही आहे. तुम्ही बघू शकता थोडंसं ते सैलसर आहे, पण याची वडी तयार होणार नाही. तर अजून आपण याला 4 ते 5 मिनिटांसाठी सतत चमच्याने हलवत राहायचं आहे आणि परतवून घेऊया. चांगलं असं कोरडं होईपर्यंत आपल्याला याला परतवून घ्यायचं आहे. तर आता इथे तुम्ही बघू शकता आपण जसं हे चमच्याने परततोय, थोडंसं ते जड जातंय आणि मिश्रण जे आहे ते चांगलं घट्टसर झालेलं आहे. परत एकदा उलथणी त्यामध्ये उभी करून ठेवायची. हे बघा आता परफेक्ट अशी उभी राहिलेली आहे. पडत वगैरे नाही आहे, म्हणजे मिश्रण जे आहे ते वडी सेट करण्यासाठी अगदी परफेक्ट असं झालेलं आहे. किंवा एखाद्या प्लेटमध्ये तुम्ही हे थोडंसं मिश्रण घेऊन त्याला गार करून त्याची गोळी करून बघू शकता. ती सुद्धा एक सोपी ट्रिक आहे. त्यानंतर आता सर्वात शेवटी फ्लेवरसाठी अर्धा छोटा चमचा वेलची पावडर घातलेली आहे आणि त्यानंतर परत एकदा याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. आपण यामध्ये गुळाचा वापर केलेला आहे, त्यामुळे सतत आपल्याला चमच्याने याला परतत राहायचं आहे, म्हणजे कढईला खाली ते करपत नाही आणि चांगलं असं घट्टसर होईपर्यंत आपल्याला याला परतवून घ्यायचं आहे.
तर आता तुम्ही हे मिश्रण बघू शकता. अगदी मस्त घट्ट असं झालेलं आहे. अजिबात सैलसर वगैरे नाही आहे किंवा कुठेही ओलसर वगैरे वाटत नाही आहे. म्हणजे याची जी बर्फी किंवा वडी आहे ती अगदी परफेक्ट अशी होईल. आता गॅस बंद केलेला आहे आणि एका तूप लावलेल्या ताटामध्ये आपल्याला याला सेट करून घ्यायचं आहे. तर ताटाला आधीच सुरुवातीला थोडंसं तूप लावून ठेवायचं आहे आणि त्यानंतर अगदी गरम-गरम मिश्रण आपल्याला ह्या ताटामध्ये ओतून घ्यायचं आहे आणि आता आपण याची वडी सेट करून घेऊया. ही जी वडी आहे ही गाजराच्या हलव्यापेक्षा सुद्धा अगदी मस्त चविष्ट अशी बनवून तयार होते. अगदी लहान मुलंसुद्धा एक-एक वडी आवडीने खातात. एकदा नक्की बनवून बघा. खूप छान होते आणि शिवाय यामध्ये आपण अजिबात साखरेचा वगैरे वापर केलेला नाही आहे. त्यामुळे ती पौष्टिकसुद्धा आहे. तर आता हिला छान व्यवस्थित असं मी सेट करून घेतलं अशा पद्धतीने. त्यानंतर गार्निशिंगसाठी वरून थोडेसे ड्रायफ्रुट्स यामध्ये घालायचे आहेत. तर इथे मी थोडे पिस्त्याचे काप करून घेतलेले आहेत ते यामध्ये घालूया. तुमच्या आवडीप्रमाणे काजू, बदाम किंवा पिस्ता काहीही वरून तुम्ही यावर ॲड करू शकता. आणि परत एकदा उलटणीच्या मदतीने याला थोडंसं दाबून घ्यायचं आहे. म्हणजे जे काही आपण हे पिस्ता घातलेले आहे ते छान वडीमध्ये व्यवस्थित असे सेट होतील. तर अशा पद्धतीने पुन्हा थोडंसं वरून त्याला दाबून घ्यायचं. तर दिसायला तुम्ही बघू शकता अगदी मस्त सुंदर अशी दिसते आपली ही वडी. आता याला आपल्याला गार करून घ्यायचं आहे. तर इथे मी रात्री बनवलेली आहे. तर मी रात्रभर याला नॉर्मल असंच बाहेर किचन ओट्यावरच झाकून ठेवणार आहे. दुसऱ्या दिवशी आपण हिला कट करूया. जर फ्रिजमध्ये ठेवणार असाल तर साधारण तुम्ही 2 ते 3 तासांसाठी हिला फ्रिजमध्ये ठेवा म्हणजे ती व्यवस्थित अशी सेट होईल. आता दुसऱ्या दिवशी इथे मी सकाळी ही वडी कट करते. आवडीप्रमाणे छोट्या-मोठ्या आकारामध्ये तुम्ही ही वडी कट करून घेऊ शकता आणि अगदी मस्त जिभेवर ठेवताच विरघळणारी मऊसूत अशी आपली ही गाजर वडी इथे बनवून तयार होते. दिसायलासुद्धा अगदी सुरेख दिसते. एकदा नक्की बनवून बघा. तर इथे मी वडी कट करून घेतलेली आहे. आता वडी तुम्हाला काढून दाखवते. तर हे बघा, अगदी मस्त आपण ताटाला तूप लावून घेतलेलं होतं, त्यामुळे ताटाला जास्त चिटकत वगैरे नाही. अगदी फटाफट अशा ह्या वड्या निघतात. तर हे बघा, अशा पद्धतीने एखादा बारीक चमचा किंवा सुरी घ्यायची आहे आणि त्याच्या मदतीने पटकन ह्या वड्या निघतात. आणि चवीला म्हणाल तर अगदी अप्रतिम लागतात. कारण हे जे मिश्रण आहे हे आपण चांगलं व्यवस्थित असं परतवून घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण थोडीशी ड्रायफ्रूटची पावडर घातलेली आहे किंवा मिल्क पावडरसुद्धा घातलेली आहे. त्यामुळे मस्त चविष्ट होतात. तर तुम्हीसुद्धा करून बघा ह्या पद्धतीने ही गाजर वडी आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.